एक जणानं मला प्रश्न केला आहे कमेंटद्वारे माझ्या व्हिडिओवर. त्या व्हिडिओमध्ये मी स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा, आपल्या आयुष्यात कितीतरी येतेत बिन जातेत बी, आपले रिलेटिव्ह म्हणा की लांबलचे म्हणा की जवळचे म्हणा, मी म्हणत असते सतत आपण आपल्या स्वतःला महत्त्व द्या. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे, मॅडम तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे, पण आपण जर समजा एखाद्या व्यक्तीला जीव लावलेला असला, माया दाखविलेली असली, त्याच्यावर खर्च बी केलेला असलं, आपण आपली एक वेळा परिस्थिती कशी आहे ती लक्षात न घेता आपण त्या व्यक्तीला म्हणीन ते पुरविलंय, तरी बी त्या व्यक्तीनं आपल्यामध्ये कमी दाखवून आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणीच आनंद घ्यायली आहे. तुम्ही जे बोलता मॅडम ते बोलायला सोपं आहे, पण वागायला आणि करायला लय अवघड आहे. ज्याच्यासोबत घडतंय ना त्यालाच कळतंय, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, मलाही मान्य आहे. ज्यांच्यासोबत घडतंय ना ते त्यांचं आयुष्य किती दुःखामध्ये आणि किती म्हणजे त्यांना आयुष्य नको नको वाटतंय जगायला, आणि त्याच्यातूनच मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते की बरं लोकांसाठी का म्हणून आपलं आयुष्य संपवायचं आहे. आपण झालं गेलं, विसरता येत नाही, पण मागं टाकावं लागतंय. ज्यांना उपकाराची जाण नाही ना त्या लोकांना त्यांच्या आठवणींना आपण धरून बसलं तर मग आपलं आयुष्य कुठं चाललंय, नरकाकडं. हेच मी सांगते की दुसरं काय सांगते. आणि हे बघा, तुमच्यामध्ये कमी दाखवून ती व्यक्ती दुसरीकडे आनंद घेते ना, सडकी आहे ती, नासकी आहे ती. अवलाद कुणीही असू द्या, गडी असू द्या की बाई असू द्या, जे व्यक्ती जीव लावतय, खर्च करतय, ऐपत नसताना काही कुठली कमी पडू देत नाही, जीवापाड जपतय, त्याच्यामध्ये जर कमी दाखवून त्याला सोडून त्याच्या आयुष्यातून निघून जाणारी ती व्यक्ती कसली नासकी नाही तर कसली सडकीच ना. अरे बाबा, ती अगोदरच म्हणजे सडलेली वस्तू आपण का आपल्या जवळ ठेवायची आहे. ती आपोआप गेली आपल्या आयुष्यातून, ते चांगलं झालंय ना. असे विचार ठेवा, कळलं का. कुणाही संग घडू द्या, कुणी बी असू द्या, बाई असू द्या, गडी असू द्या, जर तुमच्या कोणासोबत असं घडत असेल ना तर हे नक्कीच डोक्यात घ्यायचं. आणि तुम्हाला सांगते मी, तुम्ही एवढा जीव लावला, आपलेपणा दाखविला, त्या व्यक्तीवर खर्चही केला तुमच्या ऐपत नसताना, तरी बी त्या व्यक्तीला तुमचं महत्त्व कळालं नाही. का कळालं नाही, तर ती पालत्या नशिबाची व्यक्ती आहे. ऐकलं का. तुमच्यापाशी ती खुश राहू शकली नाही तर दुसरीकडं किती दिवसासाठी खुश राहणार आहे, हा विचार मनात आणत जा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होतो ना, त्या व्यक्तीला बघून दुसऱ्यासोबत आनंद घेताना, तेव्हा तेव्हा त्याची ती डार्क साईड तुमच्या अंतःकरणामध्ये एक पॉइंटवर विचार करत जा. त्यांच्या डार्क साईडचा. डार्क साईड म्हणजे त्यांची ती वाईट वागणूक, त्यांची ती वाईट वासना. चांगल्या वासनाचे लोक ना ते कमीत कमी तुमची जाण तरी ठेवतात. जसं की मी कोणाला तरी जीव लावला आणि निस्वार्थपणे आपलेपणा दाखवला, कुठलाही स्वार्थ नसताना, तेवढी जाण समोरचा व्यक्ती जर ठेवणारा असेल ना तर आपल्यापासून ते वेगळाही झाला ना तरीही आपल्याला कौतुक वाटतं तशा लोकांचं. पण आपण एवढं त्या समोरच्या व्यक्तीसाठी सगळं काही त्याच्याबद्दल चांगले चांगले विचार ठेवता आपल्या मनामध्ये, आणि त्याला कुठला फरकच पडत नाही, तर मग तसल्या घाणीला, तसल्या सडक्या
आवला दिला का आपण आपल्याजवळ फिरकू द्यायचंय? लायकी नाही तशा लोकांची आपल्या पायापाशी उभा राहायची. चूक होते माणसाकडून तशी, हो आपल्याकडूनही झाली म्हणायचं चूक. माणूस ओळखण्यात व दुसरी काय नाही. आणि माणूस ओळखण्यात चूक कोण करतं? जे प्रामाणिक इमानदार असतं ना, ते आपल्यासारखं समोरच्याला पण समजित आहे. इथंच मार खात आहे चांगला व्यक्ती. कल्पनाच करू शकत नाही की मी चांगला आहे, माझ्या अपोजिट समोरचा व्यक्ती तितकाच वाईट असू शकतोय. असा विचार मनामध्ये चांगले लोक आणत नाहीत हो अगोदर. जोपर्यंत त्यांच्यासोबत असं काही घडत नाही, त्यांना अनुभव येत नाही, तोपर्यंत. जेव्हा अनुभव घेतात ना तेव्हा म्हणतात ना, दूध पोळालं की ताक सुद्धा फुकून पितेत. अशी गोष्ट असते या इमानदार माणसांची. एवढं मनावर घ्यायचं नाही. केलं त्याची परतफेड त्या समोरच्या व्यक्तीलाच करावी लागेल, हे कायम तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवायचं. तशा लोकांना आपण माफ जरी केलं तरी त्यांचं नशीब, त्यांचे कर्म त्यांना कधीच माफ करत नाहीत. अनुभवलेला आहे मी, म्हणून मी एवढी ठामपणे बोलत असते आणि तुम्हाला तुमच्या समोर मी व्यक्त होत असते. यामध्ये चूक काही नाही बरं का. आणि हेराफेरीसारखं मी कधीच कुठली गोष्ट बोलत नाही, चांगल्यासाठीच बोलत असते. कितीही वाईट असू द्या समोरचा व्यक्ती, त्याला ना त्याच्या भाषेत पण मी चांगलं सांगते. ऐकलं का? तर जी व्यक्ती तुम्हाला समजू शकली नाही, तुम्ही त्या व्यक्तीसाठी ती प्रत्येक गोष्ट मान्य करून घेत होता आणि तुमची ऐपत नसताना त्या व्यक्तीला कमी कुठल्याच गोष्टीची पडू देत नव्हता. ही जाणीव त्या व्यक्तीला नाही म्हटल्यावर ती व्यक्ती कोणत्या प्रवृत्तीची असेल हे सांगायला वेगळं कशाला. तसे लोक स्वतःचं धडभलं कधी करत नाहीत व त्यांच्या अंगामध्ये फक्त एक मस्ती असती या मस्ती, आणि तीच त्यांना एक दिवस भवती या. त्यांच्या अंगातली मस्ती, त्यांचा ते घमंड म्हणा की त्यांची ती एकदम म्हणजे गर्व असतं ना, ते जिरवित आहे. कळलं का? त्यांची मस्तीच जिरविती, त्यांचा गर्व घमंड ते सगळंच. ते स्वतःला एवढं खूप काय म्हणते ते इम्पॉर्टंट समजित असतील किंवा खूपच किमती समजित असतील. किमती माझ्यासारखं कोणीच नाही. अरे चल फुट, मग मी अशी आहे. अगोदर स्वतःमध्ये झाकून बघ जरा. ते काय म्हणते तू, स्वतःमध्ये जरा मधात वाकून बघ जरा, म्हणूया आपण. तुझी ओळख तुला होणार नक्की. तू कसला किडा, म्हणजे असं म्हणजे असे विचार ना आपल्या स्वतःवर आहेत. आपण विचार कसे ठेवायचे. एखाद्या व्यक्तीपासून आपला जर त्रास होत असेल, तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. आता समजा तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते, त्या व्यक्तीसाठी तुम्ही काही पण करू शकता, पण ती व्यक्ती तुमच्यासोबतच असायला पाहिजे, तुमच्याच आयुष्यात असायला पाहिजे. आता माणूस चांगला असल्यावर ते तर मान्यता कधीच देणार नाही की तू तिकडं काय करायचं ती कर 17 जणी संग, 17 जणांसंग, पण मला नको विसरू
असं तर बाबा माझ्यासारखं कधीच नाही होणार, म्हणजे माझ्यासारखी बाई तर कधीच नाही म्हणणार. खरकट उष्ट ज्या लोकांना खाऊन पोट भरायची सवय असते ना, ते लोक नक्की तसल्या प्रवृत्तीचे असते, तर त्यांना फरक पडत नाही. तर माझं म्हणणं कसं आहे, जरी आपण चुकून मुकून कोणाला जवळ केलं असेल, जीव लावला असेल आणि त्याची जाण त्या समोरच्या व्यक्तीला नसेल, त्याला पण कारण असते, कारण की त्यांच्याकडं ऑप्शन असतात. त्यांच्याकडं ऑप्शन असल्यामुळे आपण कोण आहोत हे जाणून कधी त्या लोकांनी घेतलेलंच नसतंय. आपण कशा आहोत इथपर्यंत ते कधी जातच नाहीत, कारण की त्यांच्याकडे ऑप्शन असतात. ऑप्शन असे विचार ठेवायचे मनामध्ये, आपल्यात काय कमी आहे. ऑप्शन मध्ये व्यक्ती आयुष्य जगणारी, ती आपल्याला काय करायची आहे, कोणत्या कामाला येणार आहे आपल्या, तिच्याबरोबर आपलं पण व्यक्तिमत्व खड्ड्यात घेऊन घालील की तशी व्यक्ती. त्याच्यानं कधीही केव्हाही चांगल्याच्या संगतीला राहा. चांगल्याच्या संगतीला राहिलं तर चांगलं होतं, वाईटाच्या संगतीला राहिलं तर वाईट होतं. आणि हे खोटं नाही, खरं आहे. तुमच्या मनामध्ये असे कुठलेच डाऊट नाहीत, किंवा तुमची वासना नाही, किंवा तुमचं ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये त्या उलटसुलट कसल्याच फिलिंग नाहीत. आणि जर एखादी वाईट व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली आणि तुमच्या मनामध्ये वाईट साईड फिलिंग डेव्हलप केल्या, म्हणजे खूप विचार वेगळे टाकले तुमच्या मनामध्ये, तर मग ते वाईट लोकांच्या संगतीला राहण्यामुळेच होतं ना. स्वतःला आवरायचं, त्यातून बाहेर पडायचं, आणि आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. जरा स्वतःसाठी जगून बघा, तेव्हा तुम्हाला कळेल आयुष्य थोडं जरी असेल तरी किती सुंदर आहे. काय जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होतो, तुम्ही ज्या व्यक्तीला जीव लावता त्या व्यक्तीला दुसऱ्या कोणासोबत तरी पाहून, तेव्हा तेव्हा त्याची डार्क साईड नक्कीच आपल्या नजरेसमोर आणून ठेवायची. अरे गडे, ही म्हणजे निर्लज्ज, आपल्या पायापाशी उभा राहण्याच्या लायकीची नाही, हा विचार ठेवायचा. काय घ्या लक्षात, स्वतःसाठी जगा. अजूनही मी म्हणायले, स्वतःसाठी जगा. नाही, माणूस जन्म आहे, माणसाला माणसाचीच गरज असते, पण आपण एवढं केलं आणि तरी सुद्धा आपली व्हॅल्यू ते एकदम त्यांच्या पायापाशी सुद्धा नाही. आपल्या भावना, आपलं मन, आपले विचार ते पायंदळी तुडवतात. तिथंच थांबायचं असतं, बरं का, कळलं का. आणि तिथंच म्हणजे त्या नादाला नाही लागायचं, पुन्हा मार्गाला, वाईट मार्ग म्हणायचं त्याला. असं काहीतरी चांगलं शिका. जेवढा त्रास होतो ना, तेवढी त्या समोरच्या व्यक्तीचे जे कर्मकांड आहेत ना, ते डोळ्यासमोर आणा. झोप लागेल तुम्हाला, आणि तुमच्या अंतःकरणातून जे त्या व्यक्तीबद्दल वाईट साईड निघतं ना, त्याच्यातलं इतकं का होईना पण त्या व्यक्तीला लागू होतं. हे पण तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे बिंदास राहा. ज्याने आपलं वाईट केलं त्याचं चांगलं कधी होत नाही. काळजीब आहे माझी, हे सत्य आहे. खरं होतं मी बोललेलं. कळलं.